हाय धर्मेंद्र दादा, कसा आहेस? बरा आहेस ना? तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव प्रल्हाद. मी माझ्या प्रल्हाद ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष. तर सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, गुढीपाडवा म्हटलं की गिरगाव येतच आणि आपण सुद्धा आज गिरगावला जाणार आहोत गुढीपाडवा सेलिब्रेट करायला. तर हा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण मी सुद्धा ट्रेडिशनल वेअर करून गुढीपाडवा सेलिब्रेट करण्यासाठी गिरगावला जात आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला गिरगावला गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला जातो तो तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. ते व्लॉग मध्ये बनून राहा आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो. वेशभूषा करून खूप लोक तिथे येत असतात आणि बाईक रॅली असते. खूप शोभायात्रा खूप फेमस आहे गिरगावची. तर मित्रांनो, व्लॉग मध्ये बनून राहा. पुढे बघूया आपण व्लॉग कंटिन्यू करूया गिरगावला गेल्यावर. तर फायनली मित्रांनो, आपण गिरगावला पोहोचलो. इथे सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर तुम्हाला दाखवतो, इथे जोरदार सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पाहू शकता किती क्राऊड आहे. इथे खूप क्राऊड आहे. माझा आवाज येईल की नाही ते पण सुद्धा माहीत नाही. गिरगावच्या शोभायात्रेला सुरुवात झाली आणि आता आहे मी बाईक रॅलीमध्ये. आणि इथे यंगस्टरच्या स्वप्नात असलेला बाईक निंजा H2 आणि ZX येणार इथे सुद्धा आहेत. आणि माझ्या मागे बघू शकता बऱ्याचशा बाईक आहेत. तुम्हाला दाखवतो. सागरदादाची बाईक आहे आणि त्याच्याच बाजूला ऋषीदादाची ZX येणार. या दोन बाईक तुम्ही बघू शकता किती छान आहे. सगळ्यांचं स्वप्न असतं या बाईक घेण्याचं. आणि इंस्टाग्रामवर रील बनवायला सुरुवात केली आणि माझी पहिली रील जी व्हायरल झाली होती ती शिवानीताईची झाली होती. तर माझ्या इकडे समोर शिवानीताई सुद्धा आहे आणि यावेळी बॉम्बे रुपर म्हणून ओळखली जाते. ओळखली जाते ती म्हणजे आपली शिवानीताई. माझ्या समोर आहे बघू शकता.
आली होती माझ्या पेजला. हा मी दरवर्षी येतो. मी पहिल्यांदा ब्लॉगिंग चालू केले. याच्या आधी मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो इंस्टाग्रामला आणि माझी पहिली व्हिडिओ तुझी काढली होती आणि ती खूप व्हायरल गेली होती. ऑलमोस्ट 83K वर गेली होती आणि त्या DM सुद्धा गेले होते, पण ते आयडी मी बदले गेले आता परत मी पाठवतो. ठीक आहे. या व्हिडिओ मध्ये पाहू शकता मलखांबच्या या चिमुकल्या कला दाखवते वेळी. मलखांब हा खेळ खूप भारी आहे मित्रांनो. खूप पाहायला मजा येते आणि तेवढंच कष्टाचा हा खेळ आहे. खूप मेहनतीचा खेळ आहे जो इथे या शोभायात्रेत दाखवण्यात येतो. दरवर्षी असतो. तर बघू शकता किती लहान लहान मुलं हा मलखांबचा खेळ इथे साजरा करते वेळी. खूप भारी वाटतं बघायला की एवढ्या लहान लहान मुलं या खेळात सहभागी होतात आणि इथे हा खेळ साजरा केला जातो. मजा येते इथे गिरगावला. सगळे आनंदात साजरा करतात हा गुढीपाडवा होतो. माझ्या मागे बघू शकता इथे तात्या विंचू आणि चार्ली चॅप्लिनची ही कलाकृती इथे सादर केली जाते. आपले दादा तन्मय दादा पण आला आहे. तन्मय पाटेकर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेट करून देतो. थोडीशी क्लिप टाकतो यामध्ये. ट्राय करतो त्याला भेटण्याचं. तन्मय दादाचा ढोलवादक पथक पण आहे. तर तो इथे खास त्याला बोलवलं आहे पाडव्यासाठी. तो सुद्धा आला आहे. हाय तन्मय दादा, कसा आहेस? बरा आहेस? पाडव्याच्या शुभेच्छा तुला पण दादा. हॅपी गुढीपाडवा. नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ते तन्मय दादाला तुम्ही बघितलं आहे. याच्या तुम्ही रील बघत असाल इंस्टाग्रामवर खूप रील येतात. खूप फेमस आहे. 1.2 मिलियन याचे फॉलोअर्स आहेत. तर खूप छान वाटलं दादाला भेटून आणि पाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी आपल्याला दिल्या आहेत. त्याला सुद्धा आपण शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटते तुम्हाला? आतापर्यंत
ज्या व्हिडिओ तुम्हाला दाखवल्या पाडव्याच्या त्या कशा वाटल्या तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशा आणखी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा अनेक व्हिडिओ मी घेऊन येईन आणि त्या तुम्ही नक्कीच बघा. आपल्या चॅनलवर आणखी खूप साऱ्या व्हिडिओ येत राहतील आणि मागच्या व्हिडिओला जसा प्रतिसाद दिला तसा या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद द्या. आता पुढे तुम्हाला दाखवतो. पाडव्याला खूप गर्दी आहे. आजचा पाडवा म्हणजे खूप स्पेशल आहे. 2026चा गुढीपाडवा. बघू शकता किती सुंदर रथ आहे. हा एक नंबर रथ बनवलेला आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव यांनी हा रथ बनवला आहे. खूप छान रथ आहे. दादाची बाईक बघा, खूप एक नंबर बाईक आहे. दादा इलेक्ट्रिकमध्ये आहे. त्यांनी सुद्धा शोभायात्रामध्ये सहभाग झाले. त्यांनी आपले भारत माता मागे घेऊन आपल्या शोभायात्रेत बाईकवर खूप छान आपला मावळा सुद्धा बसला आहे बाईकवर. सावरकरांची प्रतिमा खूप सुंदर बनवली आहे. मूर्तिकार गीतेश पवार यांचं नाव बघता मूर्तिकारांचं. खूप मोठी मूर्ती साकारली गेलेली आहे. खूप भारी आहे. खूप माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा इथे आणि त्यांचा रथ खूप छान रथ सजवलेला आहे. शिवसेनातर्फे आहे ते. बघू शकता व्यंगचित्रकार हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. भारत माता की महाराष्ट्र शासनचा हा रथ आहे. खूप छान रथ आहे. ढोलताच्या पथक असं या रथामध्ये प्रतिमा दाखवली आहे आणि ते छानसं अष्टविनायकचं मंदिर दाखवलं आहे. अष्टविनायक पथक यांचं रथ. बाल कलाकार इथे सहभागी झालेले आहेत. आहे स्वभावचा स्वभूत या क्या चल रहा है भाई? कैसे तर मित्रांनो, आता शोभायात्रा संपलेली आहे आणि मी आता चाललोय घरी. गिरगाव मेट्रो स्टेशनवरून. हा अंडरग्राऊंड मुंबईचा गिरगावमधला हा अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. आता मी चाललो इथून घरी.
तर आजचा व्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आज त्यांनी माझे 1.2K सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत, त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि नवीन कोण व्ह्यूवर बघत असाल तर त्यांनी आताच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.